नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खास करून महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण अनेक जणांच्या मनात एकच चिंता आहे, ती म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत हप्ता येण्याबद्दल सध्या सरकारकडून कोणती प्रक्रिया सुरू आहे, पैसे उशिरा का येत आहेत आणि लाभार्थ्यांच्या मनात असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया। आता बघा, सध्या जवळजवळ प्रत्येक लाभार्थ्याच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता आज येणार, उद्या येणार की अजून थांबावं लागेल। याबद्दल स्पष्टपणे सांगायचं झालं तर 26 जानेवारीच्या आधी कोणाच्याही खात्यात पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे 20, 22 किंवा 25 तारखेला पैसे येतील अशी अपेक्षा ठेवणं सध्या तरी योग्य ठरत नाही। मग 26 जानेवारी नंतर नेमकं काय होणार आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर यामागचं खरं कारण समजून घ्या। 26 जानेवारी ही पैसे जमा होण्याची अंतिम तारीख नाही, तर त्या तारखेपासून सरकारकडून या योजनेच्या हप्त्यांची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। म्हणजेच त्यानंतर कागदपत्रांची तपासणी, यादी अंतिम करणे आणि खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू होईल। त्यामुळे 26 तारीख म्हणजे पैसे थेट खात्यात येण्याचा दिवस नसून हप्ता येण्याच्या प्रक्रियेची सुरुवात मानली जाते। प्रोसेस एकदा सुरू झाली की लगेच सगळ्यांच्या खात्यात पैसे एकाच दिवशी येतात असं नाही, हळूहळू टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते। त्यामुळे 26 जानेवारीपूर्वी पैसे आले नाहीत म्हणून घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही। थोडा वेळ लागेल पण प्रक्रिया नक्की सुरू होणार आहे याची खात्री ठेवा। आता बघा मित्रांनो, खूप जण विचारत आहेत की 13, 14 किंवा 15 तारखेला हप्ता येणार होता। काहींचं म्हणणं होतं की 20 तारखेला सुद्धा हप्ता येणार होता, मग अजून का दिसत नाही? यामागचं कारण अगदी साध्या शब्दात समजून घ्या। सध्या राज्य सरकारकडून लाडक्या बहीण योजनेचं अनुदान मोठ्या प्रमाणावर वाटप केलं जात आहे। एकाच वेळी 2 मोठ्या योजनांचा निधी वितरित करणं सरकारला शक्य होत नाही। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं पेमेंट सुरू असताना संजय गांधी निराधार योजना आणि इतर योजनांचे हप्ते काही काळासाठी थांबवण्यात आले आहेत। याचा अर्थ हप्ता बंद झाला आहे असं अजिबात नाही, फक्त निधी वितरणाची वेळ एकाच वेळी येत असल्यामुळे थोडा उशीर झाला आहे। म्हणून 13, 14 किंवा 20 तारखेला जर खात्यात पैसे जमा झाले नसतील तर घाबरू नका, हप्ता येणारच आहे। तुम्हाला फक्त थोडासा संयम ठेवावा लागेल। आता एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, याआधी म्हणजे 4 किंवा 5 तारखेला फक्त काही मोजक्या लाभार्थ्यांचीच माहिती अपडेट झाली होती। सगळ्यांचे डिटेल्स त्यावेळी पूर्ण झालेले नव्हते, त्यामुळे अनेक लोकांचे पैसे मध्येच अडकून राहिले होते। पण आता परिस्थितीत बदल झाला आहे। पुढे काय बदल झाला आहे हे आपण पुढच्या मुद्द्यात सविस्तर बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, 17 जानेवारीपासून सरकारकडून पुन्हा एकदा माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। आता ही संधी खास करून त्यांच्यासाठी आहे ज्यांची आधारशी संबंधित माहिती, खाते तपशील किंवा इतर आवश्यक कागदपत्र आधी पूर्ण झालेली नाहीत। म्हणजेच ज्यांचं काम मागच्या वेळी काही कारणाने राहून गेलं होतं, अशा लाभार्थ्यांना सरकारने पुन्हा एकदा संधी दिली। त्यामुळे जर तुमची माहिती अजून अपडेट नसेल तर सध्या ती प्रक्रिया सुरू असल्यामुळेच हप्त्याला थोडा उशीर झालेला आहे हे लक्षात ठेवा। आता अनेक जण विचारत आहेत की नेमकं काय काय अपडेट केलं जातं, तर हे नीट समजून घ्या। सध्या तहसील कार्यालयामार्फत प्रत्येक लाभार्थीची माहिती तपासून ती सुधारण्याचं काम सुरू आहे। उदाहरणच घ्यायचं झालं तर जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांची दिव्यांग नोंदणी योग्य प्रकारे झाली आहे का याची खात्री केली जात आहे। आधार कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र एकमेकांशी लिंक आहे का हे तपासलं जात आहे। तसेच हयातीचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा झाली आहेत का हे सुद्धा पाहिलं जात आहे। याशिवाय कुठे नावात चूक असेल, जन्मतारीखमध्ये फरक असेल किंवा बँक खात्याचा नंबर चुकीचा नोंदला गेला असेल तर अशी सगळी माहिती दुरुस्त करून ती अधिकृतरित्या व्हेरीफाय केली जात आहे। कारण मित्रांनो, ज्यांची माहिती पूर्ण, बरोबर आणि तपासून निश्चित झालेली आहे त्यांच्याच खात्यात पैसे थेट जमा व्हावेत यासाठी ही सगळी प्रक्रिया केली जाते आणि हे सगळं काम सरकारच्या स्पष्ट आदेशाप्रमाणे सध्या सुरू आहे। आता हा मुद्दा नीट लक्षात ठेवा। 17 तारखेपासून तहसील कार्यालयांना ठोस सूचना देण्यात आलेल्या आहेत। या सूचनाप्रमाणे ज्यांचे डिटेल्स अपूर्ण आहेत ते पूर्ण करायचे, ज्या कागदपत्रांची अजून पूर्तता झाली नाही ती तपासायची आणि ज्याचं व्हेरिफिकेशन बाकी आहे ते तातडीने पूर्ण करायचं। त्यामुळे सध्या चालू असलेली प्रक्रिया ही तुमच्याच हप्त्यासाठी आहे, म्हणून थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे नेमकं काय केलं जात आहे तर ज्यांचे अर्ज, कागदपत्र किंवा माहिती आधी अडकली होती त्या सगळ्या लाभार्थ्यांची फाईल पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कारण पुढे अनुदान देताना कोणाचाही हप्ता थांबू नये, कुणाचंही पेमेंट अडू नये यासाठी सरकार आधीच ही काळजी घेत आहे। मित्रांनो, सध्या तहसील कार्यालयात कामाचा वेग वाढलेला आहे। कर्मचारी दिवसभर लाभार्थ्यांची माहिती तपासत आहेत, अपडेट करत आहेत आणि सर्व काही योग्य आहे का नाही याची खात्री करत आहेत।
आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अनेक जण विचारतात की 26 जानेवारीला थेट पैसे खात्यात जमा होणार आहेत का? तर याचं अगदी स्पष्ट उत्तर नाही. 26 जानेवारी ही पैसे जमा होण्याची तारीख नाही, ती फक्त पैसे येण्याची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आहे. म्हणजे काय होणार? 26 जानेवारी नंतर सरकारकडून अधिकृत प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यानंतर 27 किंवा 28 तारखेला शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे आणि मग त्यापुढे टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. म्हणून मित्रांनो, 26 तारीख आली म्हणजे त्याच दिवशी पैसे खात्यात दिसतील असं समजू नका. थोडा वेळ लागू शकतो, पण घाबरण्याचं काही कारण नाही. प्रक्रिया सुरू होणारच आहे आणि पैसे नक्की मिळणार आहेत. अजून एक गैरसमज अनेकांच्या मनात आहे. काही लोकांना वाटतं पैसे आले नाहीत म्हणजे आपलं नाव योजनेतून काढून टाकलं असेल. पण मित्रांनो, तसं अजिबात नाही. सध्या फक्त प्रक्रिया उशिरा सुरू झाली आहे. तुमचं नाव कापलेलं नाही. जोपर्यंत तहसील कार्यालयाकडून तुम्हाला कोणतीही लेखी सूचना मिळत नाही तोपर्यंत नाव कापलं गेलंय अशी भीती बिलकुल ठेवू नका. आणि 26 जानेवारी नंतर लगेचच पैसे आले नाहीत तरी घाबरू नका, कारण त्या तारखेपासून प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होतील. काही लाभार्थ्यांना आधी पैसे मिळतील तर काहींना थोडा उशीर लागू शकतो. कारण मित्रांनो, सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होत नाहीत. आता हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक लाभार्थ्याची माहिती तपासण्याची आणि व्हेरीफाय करण्याची एक वेगळी प्रक्रिया असते. त्यामुळे सगळ्यांच्या खात्यात पैसे येण्याची तारीख एकसारखी राहत नाही. कुणाला थोडे आधी मिळतात तर कुणाला थोडा उशीर लागतो. याच कारणामुळे हप्त्याची वेळ थोडीफार बदलू शकते. आता बघा, डिटेल अपडेट असणं इतकं महत्त्वाचं का आहे हे समजून घ्या. ज्यांची सगळी माहिती पूर्ण आहे आणि बरोबर आहे त्यांच्याच खात्यात थेट पैसे जमा होतील. पण जर नावात चूक असेल, आधार लिंक नसेल किंवा कागदपत्र अपूर्ण असतील तर रक्कम मध्येच अडकू शकते. म्हणून सरकार सध्या डिटेल अपडेट आणि तपासणीवर जास्त भर देत आहे. आता अनेक जण विचारतात की तहसील कार्यालयात चालू असलेल्या कामासाठी आपल्याला स्वतः जावं लागेल का? तर मित्रांनो, सध्या ही सगळी प्रक्रिया सरकारी पातळीवर सुरू आहे. जर तुम्हाला कोणतीही लेखी किंवा फोनद्वारे सूचना आलेली नसेल तर तात्काळ तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. पण जर आधीपासून कागदपत्रांबद्दल अडचण असेल तर तहसील कार्यालयाशी संपर्कात राहणं फायद्याचं ठरेल. अजून एक प्रश्न खूप जण विचारतात की हप्ता थांबला म्हणजे पुढे पैसे मिळणार नाहीत का? तर याचं अगदी स्पष्ट उत्तर आहे नाही. हप्ता थांबला म्हणजे तो बंद झाला असा अर्थ होत नाही. सध्या दुसऱ्या योजनेचं अनुदान वाटप सुरू असल्यामुळे थोडा विलंब झालेला आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदान नक्कीच मिळेल. ज्यांचे डिटेल्स आधीच अपडेट झालेले आहेत त्यांचं काही अडत नाही. पण सर्व लाभार्थ्यांची प्रक्रिया एकत्र पूर्ण झाल्यावर पैसे वितरण केलं जातं. त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. कारण प्रोसेस म्हणजे काय तर ती माहिती तपासणं, कागदपत्रांची खात्री करणं, सगळी माहिती व्यवस्थित तयार करणं आणि त्यानंतर पैसे सोडणं, ही सगळी कामं एकाच दिवशी होत नाहीत. म्हणून प्रोसेस सुरू आहे असं सांगितलं जाते. आणि शेवटचा पण खूप महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या खूप अफवा फिरत आहेत. कोणी म्हणतं हप्ता बंद झाला, कोणी म्हणतो योजना संपली. पण लक्षात ठेवा, अधिकृत सरकारी माहितीशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. खात्रीशीर अपडेटसाठी नेहमी अधिकृत सूचना आणि विश्वसनीय स्रोतांवरच भरोसा ठेवा. पुढचा हप्ता नेमका कधी मिळेल हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे. तर लक्षात ठेवा, 26 जानेवारी नंतर एकदा प्रक्रिया सुरू झाली की पुढचे अपडेट्स हळूहळू समोर येऊ लागतील. जसजसं शासन निर्णय जाहीर होत जातील आणि काम पुढे सरकत जाईल तशी माहिती आपल्याला मिळत राहील. म्हणून मित्रांनो, नवीन आणि खात्रीशीर अपडेटसाठी चॅनलला जोडलेलं राहणं खूप महत्त्वाचं आहे. आता अनेक जण विचारतात की पैसे येण्याआधी काही संकेत मिळतात का? तर हो, बहुतेक वेळा असं दिसून येतं की जर तुमची सगळी माहिती पूर्ण असेल आणि तहसील स्तरावर तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर तुमचं नाव पुढील अनुदानासाठी तयार मानलं जातं. म्हणजे पैसे खात्यात येण्याआधी तुमचे डिटेल्स पूर्ण असणं एक सकारात्मक चिन्ह समजलं जातं. अजून एक खूप वेगळा प्रश्न विचारला जातो की एकाच घरात 2 लाभार्थी असतील तर दोघांचे पैसे एकाच दिवशी येतात का? तर मित्रांनो, अनेक वेळा असं होतं की एका व्यक्तीचे पैसे जमा होतात आणि दुसऱ्याचे होत नाही. याचं कारण असं असतं की दोघांची माहिती तपासणी आणि प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यावर असते. त्यामुळे पैसे येण्याची तारीख एकसारखी राहत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अजून किती दिवस वाट पाहायची? तर मित्रांनो, 26 जानेवारी नंतर प्रक्रिया सुरू होणार आहे आणि एकदा ती सुरू झाली की टप्प्याटप्प्याने पैसे जमा होऊ लागतील. 2 दिवसातच पैसे आले नाहीत म्हणून चिंता करत बसू नका. या योजनेत थोडा उशीर होणं ही नवीन गोष्ट नाही, त्यामुळे संयम ठेवणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला 100% उपयुक्त वाटली असेल. व्हिडिओ आवडला सुद्धा असेल. आता हा व्हिडिओ महाराष्ट्रातील जास्तीत जास्त निराधार, दिव्यांग आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. अशा सरकारी योजनांचे अचूक आणि विश्वासार्ह अपडेटसाठी माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा, ज्यामुळे पुढचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर मित्रांनो, ही होती संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंबंधी जानेवारी महिन्याची अत्यंत महत्त्वाची अपडेट. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.